वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथील वंचितच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने 131वी घटना दुरुस्ती नाटक समजून घेऊया हा आगळा वेगळा परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता। हा कार्यक्रम नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केला होता। यावेळी प्रत्येकाने आपल्या आपल्या मनातील भावना आणि या विषयासंदर्भात आपलं अनुकरण सादर केलं। पाहूया या विषयाचा अन्यायाशी झुंजचा हा वृत्तांत। गेल्या महिन्याभरामध्ये हे विधेयक काय आहे हे काँग्रेसच्या एकाही वक्त्याने सांगितलेलं नाही, म्हणून आम्हाला हे विधेयक सांगण्याची गरज आहे। म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे विधेयकामध्ये मेका काय आहे ते कळायला पाहिजे म्हणून आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जे आता अस्तित्वात असलेले जे खासदार लोकसंख्या वाढल्यामुळे 30 खासदार वाढावे, आकडा काय होईल तो माहित नाही, हे एक नाटक होतं, ते मार्केटमध्ये आणलंही, परंतु त्याच्या पाठीमागं मोठं मार्ग जे आहे नाटक, जर जनगणना झाली या देशामध्ये नक्की ओबीसी किती आहे ते जर कळालं तर उद्या ओबीसी समाजाचे लोक या देशाचे नागरिक सांगतील होय मी ओबीसी आहे। आणि ज्यावेळेस ओबीसीची जनगणना जर नीट झाली तर खरा आंबेडकरवादी त्या संसदेमध्ये जाऊ शकतो। ही भीती ह्या भाजपच्या, ही भीती ह्या मोदी सरकारला वाटली, म्हणून अचानकपणे त्याने 121 असं विधेयक आणलं आणि आमच्या देशातल्या सगळ्याच लोकांना मूर्ख बनवण्याचा खेळ चालू आहे।